लक्षवेधीला लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं सत्ताधारी आमदारांनी विचारलं। विधानसभेमध्ये भास्कर जाधवांचा गंभीर आरोप, तर विरोधी पक्षाचे नेतेच लक्षवेधी लावण्यासाठी चिठ्ठ्या देतात। योगेश सागर यांचं प्रत्युत्तर। भास्कर जाधवांकडे याचे पुरावे आहेत का, अजित पवार यांचा सवाल। तर विधानसभा अध्यक्षांकडून सुद्धा भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त। भास्कर जाधवांच्या आरोपांची चौकशी करा, जाधव यांच्या उल्लेखामध्ये वाईट काहीही नव्हतं, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी आम्हाला शिव्या दिल्या की उद्धव ठाकरे पद देतात, नितेश राणेंचं अनिल परब यांना प्रत्युत्तर। गद्दार ही टर्म लोकांच्या डोक्यातून जावी म्हणून धर्मवीर चित्रपट काढला, मात्र त्या सगळ्यावर कुणाल कामराच्या कवितेनं पाणी फिरवलं। कुणाल कामराचा विषय भाजपनं ठरवून मोठा केला, सुषमा अंधारे यांचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला नागपूरच्या दौऱ्यावर, मोदी रेशीमबागमधील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनाला भेट देणार। मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस अलर्ट मोडवर, मोदींच्या दौऱ्याला विरोध करणारे मेसेज, व्हिडिओ, रील तयार करणारे, शेअर करणारे पोलिसांच्या रडारवर। नागपूर हिंसाचारानंतर सोशल मीडियावर डिजिटल पेट्रोलिंग वाढवलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आजची सुनावणी संपली। आरोपीच्या वकिलांनी मागवलेली गोपनीय कागदपत्र आज देण्यात आली। पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार। संतोष देशमुखांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक, अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणीसाठी धमकी देण्यात आली। कृष्णा आंधळेचा देखील गुन्ह्यामध्ये सहभाग, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं स्पष्टीकरण। तर आरोपींची संपत्ती जप्त करण्याबाबत कोर्टामध्ये निवेदन दिल्याची माहिती। बीड हत्येच्या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यांनी गाईड केल्याचं सीडीआर मधून समोर। कृष्णा आंधळेनं कराड आणि विष्णू चाटेला फोन केला होता। बीड हत्या प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद। सुदर्शन घुलेनं अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। तिरंगा हॉटेलमध्ये कराड यांच्यासह इतर आरोपींची बैठक, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद।